राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। चला तरंग पाचवा, परिच्छेद 10वा। नव्या परिच्छेदामध्ये शंका केली होती, अज्ञानापासून जगत उत्पन्न होते आणि मग त्या उत्पन्न होणाऱ्या जगताचा क्रम ऐकावासा वाटतो। त्याबद्दल गुरुजींनी सांगितलं की बाबा रे, क्रम हा मुळीच नसतो। कल्पित पदार्थामध्ये क्रम हा
कुणालाही लावता येत नाही. आणि जर कोणी क्रम लावण्यासाठी प्रयत्न केलाच तर तो वेडा झालाय म्हणून समजावं. कल्पित पदार्थामध्ये क्रम लावण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचे प्रयत्न ते कसे होतात त्यांनी दृष्टांत देऊन सांगितलं. जर एखाद्याला आंघोळ करण्याची इच्छा झाली तर त्यानं मृगजळाच्या नदीवर जावं आणि आंघोळ करून जे अंगावरचं धोतर असतं ते धोतर भिजलं म्हणून त्याला कचकटावून पिळावं आणि त्याच्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न करावा. हा जो प्रयत्न त्याचा सर्व फोल आहे, तसाच जगताविषयी क्रम सांगणे हा फोल आहे. कारण कल्पित पदार्थाचा क्रम नसतोच, त्याची युगपत उत्पत्ती मानावी लागते आणि तीही कल्पित. उत्पत्ती मानायचीच नसते. आणि जर मानायचीच असेल प्रतीतीला याली म्हणून, तर ती प्रतीती कल्पित आहे, वास्तविक सत्य नाही असंच त्या ठिकाणी जाणावं लागतं. रज्जूवर सर्प ज्यावेळेस प्रतीतीत होतो तो सर्प कल्पित उत्पन्न होतो. उत्पन्न होतच नाही, प्रतीतीला येतो. दोरीच्या अज्ञानामुळं सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार असल्यामुळं सर्प प्रतीतीला येतो आणि मग तो प्रतीतीला आलेला सर्प कोण्या जातीचा आहे, त्याच्या दातामध्ये विष आहे का, आणि जर ते त्याच्या दातातलं विष काढण्याचा प्रयत्न जर जो करील तर त्याच्यासारखा वेडा तोच. म्हणजेच मिथ्या पदार्थ हा वास्तविक नसतोच आणि त्याच्या ठिकाणी असणाऱ्या धर्माचा स्वीकार करणं म्हणजेच वृत्ती भांबावली आहे असं म्हणून समजावं. आरशामध्ये प्रतिबिंब नसतंच, आरशात प्रतिबिंब नसतंच. आणि जर प्रतिबिंबामध्ये प्रतीतीला यायलेलं जे मुख आहे त्या मुखाकड गंध नीट करावा म्हणून हात जो नेतो, कशाकड? प्रतिबिंबाकड, आरशाकड. गंध सरळ करण्याच्या भानगडीत जो पडतो त्यावेळेस त्याचा हात प्रतिबिंबाकड जर गेला तर तो वेडा आहे म्हणून समजायचं. गंध जर नीट करायचा असेल तर मुखावरच हात न्यावा लागतो, प्रतिबिंबाकड नेत नाहीत असा सर्वांना अनुभव आहे. म्हणून कल्पित पदार्थामध्ये क्रम हा मानणं वेड्यासारखं आहे असं त्याला समजून सांगितलं. कल्पित पदार्थ हे कल्पनेमध्ये असतात. कशात? कल्पनेत असतात. ती काही पंचमहाभूताची झालेली नसतात.
पंचमहाभूतानं उत्पन्न झालेला पदार्थ हा व्यावहारिक सत्यातला असतो आणि कल्पनेत उत्पन्न झालेला पदार्थ हा वास्तविक सत्य नसतोच, पदार्थच नसतो, फक्त प्रतीती येते, ती कल्पनेत येते. म्हणून कल्पनेमधला पदार्थ नसतो, नुसती तशी कल्पना होती. मन तसं होतंय, त्या पदार्थाच्या आकाराचं मन होतंय तसं, वास्तविक तिथं काहीच नसतंय. आणि मग त्या पदार्थाविषयी क्रम सांगायचा म्हणल्यावर हा निव्वळ फाजीलपणा आहे असं गुरुजी त्याला म्हणाले. आणि त्यानं काय विचारलंय, मला क्रम सांगा म्हणून. आता क्रम सांगा असं म्हणण्यात त्याचा काय त्याचा भाव होता की मग अगोदर कोणचं पंचमहाभूत तयार झालं, पंचमहाभूतातलं कोणतं भूत तयार झालं आणि त्याच्यानंतर कोणतं झालं, असं त्याला ऐकायचं होतं. पण आता ती जी इच्छा धरलेली त्याची ती तशीच दडून राहिली. मग त्यालाही वाटलं कल्पित पदार्थाचा क्रम कसा सांगता येईल. उत्पत्ती ही युगपद ही असते. उत्पत्ती म्हटलं की युगपतच असते. आणि कुठे कुठे आपल्याला क्रम प्रतीतीला येतो, कुठे कुठे क्रम प्रतीतीला येतो. हा पुढं भाग येणारच आहे. जर आपण पेरणी केली तर पेरणी करते वेळेस आपल्याला वाटतंय आता हे पेरलेलं बीज उगवणार. उगवल्याच्या नंतर त्याला कांडे लागणार, पानं लागणार, नंतर काही काळानं त्याला पोटरा अवस्था येणार आणि नंतर त्याला कणीस लागणार. पुन्हा ते कणीस हुरड्यामध्ये येतं आणि परिपक्व झालं म्हणजे त्याला खुडून घ्यायचं आणि मग त्याच्यापासून धान्य तयार करायचं, ते गिरणीवर दळायला न्यायचं आणि त्याच्या पिठाच्या भाकरी करून खायच्या. असा क्रम झाला का नाही आता हे. पण हा जो क्रम आपणाला प्रतीतीला आलाय, आता हे व्यावहारिक सत्तेतला दृष्टांत आहे. आणि इथं कल्पित पदार्थाला क्रम नसतो असं सांगायचंय. मग व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता ह्या दोन्ही सत्ता शास्त्राच्या दृष्टीनं एकच आहेत. मग व्यवहारामधल्या पदार्थाचा क्रम काय आणि प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थाचा क्रम काय, ह्या क्रमामध्ये काहीतरी क्रम दिसतो म्हणून मानायचा आहे का, तो सत्य आहे का, क्रम दिसला म्हणून सत्य का. कारण प्रातिभाषिक सत्तेमध्ये सुद्धा क्रम दिसतो, दिसत नाही असं नाही. क्रम दिसायला दिसतोच ना, पण तो क्रम हा सत्य नसतो. स्वप्नामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू आपल्याला प्रतीतीला येतात. आणि उन्हापासून ऊन लागतय, दाहकता होते, थंडीपासून थंडी लागती आणि पावसापासून अंगही भिजतय. हे आपणाला प्रत्यक्ष प्रतीतीला येतंय. पण वास्तविक तसं होतंय का.
जेवढे म्हणून काय दृश्य आहेत ते सर्व कल्पनेतले आहेत. नुसते दृश्यच नाही तर त्या दृश्याचं जे ज्ञान व्हायला लागले वृत्तीच्या मार्फत, तो व्यवहार सुद्धा कल्पितच आहे. आणि वृत्तीच्या मार्फत द्रष्टा जो जाणायला आहे त्याचं जाणणे पण सुद्धा कसं आहे, ते सुद्धा कल्पितच आहे, कल्पनेमध्येच आहे. म्हणजेच प्रमाता, प्रमेय आणि प्रमाण ही जी त्रिपुटी उत्पन्न व्हायली, ही त्रिपुटीच कल्पित आहे. जीव, संसार आणि भोग हा जो त्रिपुटीचा आपल्याला व्यवहार दिसायलाय ना आपल्याकडून व्हायलेला, हा सर्व कल्पनेमध्ये आहे. जागृतीत जो व्यवहार व्हायलाय तसाच व्यवहार स्वप्नातही होतो. मग स्वप्नातला त्रिपुटीचा व्यवहार मिथ्या म्हणून जाणलाय, तर जागृतीतला व्यवहार शास्त्रानं मिथ्या म्हणून सांगितलाय. कशामुळं? जीवाला स्वप्न अवस्थेचं ज्ञान आहे आणि त्या अवस्थेवरून जीवाला जागृतीतला जो प्रपंच व्हायलाय, व्यवहार व्हायलाय, हा त्यानं सत्य मानलेला आहे, त्याला तो मिथ्या होईल म्हणून स्वप्न दृष्टांत करून जागृती ही मिथ्या सांगितली आहे. अहो, जागृतीत काय, जो जीव भाव जो आहे तो सुद्धा मिथ्या आहे, तो का सत्य आहे का? जीव जीव नव्हेच, जीव सिद्धच होत नाही. जीवाचा जीवपणा हा सिद्ध होत नाही. जीव हा खरा नव्हे, ती माया. जीव ही मायाच आहे. म्हणजेच आपण जो या जीवनामध्ये, जगतामध्ये जे वावरत आहोत, फिरत आहोत, परमार्थ करीत आहोत, संसार करीत आहोत, हे सर्व कल्पनेमध्ये करत आहोत. आणि ही कल्पना आपली जावी आणि सत्य आपलं स्वरूप कळावं, असा शास्त्राचा कयास आहे, हेतू आहे की कळावं जीवाला की हा व्यवहार व्हायलेला सर्व मिथ्या आहे, स्वप्नाप्रमाणे आहे. असा असताना जीवाला अशी अनुभूती येत नाही. असा असून हा मिथ्या प्रपंच असून मिथ्या वाटत नाही. आणि परमार्थ करणं म्हणजेच हा प्रपंच मिथ्या वाटावा, हा त्याच्यातला उद्देश आहे. मग मिथ्या कधी वाटेल? जर सत्स्वरूपाचं ज्ञान झालं तर त्या ज्ञानानं जे अज्ञान असतं, ज्या अज्ञानानं कल्पना उत्पन्न होते, आवरणानं विक्षेप उत्पन्न होतो, तो विक्षेप निवृत्त होतो, बाधित होतो. आणि तो विक्षेप बाधित झाला की मग जगत मिथ्या वाटतं, सगळा व्यवहार मिथ्या वाटतो. जन्माला येणं सुद्धा मिथ्या वाटतं. जन्माला येणं सुद्धा, जन्म झालाय पण हा खरा नाही. जसं स्वप्नामध्ये आपणाला लेकरू होतं, ते वास्तविक होतं का? तसंच या ठिकाणीही आपणाला मुलं बाळ झाल्याचे प्रतीतीला येतात, पण हे वास्तविक सत्य नाही. हा जो भाव आहे वृत्तीचा, हा भाव केवळ वेदांत शास्त्र श्रवण केल्यानंच होतो. इतर शास्त्रानं हा भाव प्राप्त होतच नाही. म्हणून वेदांत शास्त्र सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याच्याच युक्त्यानं जीवानं, या शास्त्राच्या युक्त्या घेऊन जीवानं आपला भ्रम निवृत्त करावा, कल्पना निवृत्त करावी.
तरी आपण जे झालो ते कल्पनेनंच झालो. कल्पना अविद्या हा सिद्धांत आहे का नाही? मग हा सिद्धांत आपणाला आत्मसात करून घ्यावा लागेल. ही संतांची अनुभूती आहे, शास्त्राचा सिद्धांत आहे, वेदाचं मनोगत आहे. म्हणून ह्या मनोगतापर्यंत जाणं म्हणजे परमार्थ करणं. याला परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे देवळाला वेडे घालणं नाही. देवाला वेडे घालणं म्हणजे परमार्थ नव्हे. वेडे घालणारा वेड्यात पडलेला आहे, तो वेडा उकलीनं म्हणजे परमार्थ. तो वेड्यात पडलेला आहे आणि त्यानं त्याच्यात वेडा पडलेला, त्याच्या समजुतीत वेडा पडलाय, त्याच्या समजुतीत गैरसमज झालाय, त्याच्या समजुतीत अज्ञान आहे, ते काढायचंय आणि सुज्ञ व्हायचंय. सुज्ञ होणं म्हणजेच परमार्थ. परमार्थ करणं म्हणजे सुज्ञ होणं. सुज्ञ म्हणजेच योग्य ज्ञानाला प्राप्त होणं, जसं आहे तसं कळणं, याला म्हणायचं परमार्थ. मग वेदांत शास्त्र हाच परमार्थ सांगतंय आणि ह्याच परमार्थानं मनुष्य मुक्त होतो, स्वरूपाच्या स्थितीला प्राप्त होतो. स्वरूप स्थिती प्राप्त करून घेणं हेच ध्येय जीवाचं पाहिजे. ह्या ध्येयामध्येच जीवानं प्रगती करायला पाहिजे. ध्येय चुकलं की मग त्याची जे काही गंतव्य आहे, जे काय प्राप्ती करून घ्यायची आहे, ती प्राप्ती त्याला होत नाही. म्हणून ध्येय हे आपलं योग्य असायला पाहिजे. आता शिष्य सुद्धा ध्येय योग्य प्राप्त करून घेण्यासाठीच तळमळ करायलाय आणि त्याच्यासाठी तो गुरुजीला म्हणला होता की मला याच्याबद्दल क्रम सांगा. पण गुरुजी म्हणले याच्यामध्ये क्रम कसा म्हणून तुला सांगू, कारण क्रम सांगायला वस्तू सत्य असावी लागते, क्रिया सत्य असावी लागते. ज्याच्यात वस्तूच सत्य नाही तर त्या वस्तूच्या क्रिया कशा सत्य होतील? म्हणून त्यांनी 3 उपनिषदाचे नावं घेऊन सांगितली. छांदोग्य उपनिषद, तैत्तरीय उपनिषद आणि आयतरीय उपनिषद. या उपनिषदामध्ये यांचं काय मनोगत सांगितलंय त्यांनी याच्याबद्दल, क्रमाबद्दल. तर ह्या उपनिषदामध्ये भगवान व्यासांनी सुधारणा केली, भगवान शंकराचार्यांनी सुधारणा केली. पण त्या अगोदर जे उपनिषद होते त्या उपनिषदामध्ये वेगवेगळं कारण सांगितलंय उत्पत्तीचं. उत्पत्ती खरी सांगितली नाही त्यांनी. म्हणजे कारण वेगळं सांगणं म्हणजेच खरं न सांगणं. तिघाचे 3 मत येणं म्हणजेच खरं न बोलणं. मग कोणाचं खरं त्याच्यात तिघापैकी? त्या ठिकाणी एक मत नसल्यामुळं तिथं सत्य काय आहे हे कळाना गेलं. मग भगवान शंकराचार्यांना आणि आद्य शंकराचार्यांना असं वाटलं जर मुमुक्षून हे उपनिषद पाहिले तर मुमुक्षूंचा या उपनिषदावरचा विश्वास उडून जाईल. म्हणून त्यांनी काय केलं, त्या उपनिषदाच्या पुढं सूत्रभाष्यामध्ये भगवान व्यासांनी
पंचमहाभूतापासून सृष्टीची उत्पत्ती म्हणून सांगितली. कुठं? सूत्रभाष्यामध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये. आणि त्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य केलंय. त्याच्यातही शंकराचार्यांनी तसंच सांगितलंय की पंचमहाभूतापासून सृष्टीची उत्पत्ती झाली. पंचमहाभूत कारण सांगितले. तसं एक कारण नाही सांगितलं, तशी किती कारण सांगितलीत? 9 आहे का नाही? साधारण कारण ही 9 सांगितलीत. म्हणून पंचमहाभूतापासूनच सांगितली. पण नंतर त्यांनी जे सर्व संतांनी त्या काळातल्यांनी विचार करून जे पंचमहाभूतापासूनच क्रम सांगितलाय, म्हणजे उत्पत्ती सांगितली. आता ती त्यांनी सांगितलेली ती सत्यच मानायची का? बारकाईनं ऐकावं लागेल. आता हा विषय कसा आहे? त्यांनी सांगितलंय पंचमहाभूतापासून जगताची उत्पत्ती झाली. पदार्थ कोणताही उत्पन्न व्हायचा असला की पंचमहाभूताशिवाय उत्पन्न होत नाही असं सांगितलंय त्यांनी. मग पंचमहाभूतापासून का कल्पनेपासून? कारण पंचमहाभूताला सुद्धा कारण कल्पनाच आहे. मग कल्पनेनं सांगितलं काय? म्हणजे जगत कल्पनेत म्हणून सांगितलं काय? आणि त्या कल्पनेच्या कार्यापासून झालंय म्हणून सांगितलं काय? आता कल्पनेचे कार्य म्हणजे पंचमहाभूत आहे आणि पंचमहाभूताचं कारण म्हणजे कल्पना आहे. कल्पना, माया, अविद्या हे का नाही, यांच्यापासूनच. मग कल्पनेनं सांगणं काय आणि पंचमहाभूतानं सांगणं काय हे एकच. कार्यकारणाचा अभेद मानून एकच होतंय. मग शंकराचार्यांनी सर्व त्यांनी जेवढे म्हणून ग्रंथ भाष्य केले आहेत तेवढ्या ग्रंथामध्ये पंचमहाभूतापासूनच उत्पत्ती सांगितली. आणि काही वेदांतामध्येही मत आहेत काहींचे, तर त्यांनी तेही न मानता युगपतच मानला आहे. वेदांतामध्येही मग जे काही वाद निर्माण होतात, शास्त्रामध्ये जे वाद निर्माण होतात ते हेच कारण आहेत. काही संतांनी मुमुक्षूच्या हितासाठी काही वक्तव्य केलेलं आहे आणि काही मुमुक्षूचं हित पाहत नाहीत, सत्यच धरून बसतील. जर कोणाचं चांगलं होत असलं तर खोटं बोललेलं का वाईट आहे का? जर कोणाचं चांगलं होत असलं तर खोटं बोलून जर पुण्य होत असेल तर काय झालं ना खोटं बोलायला? नाही, खरं बोलून पुण्य करायचंय ना तुम्हाला. मग खोटं बोलून बी जर पुण्य होत असेल तर खोटं बोलायला काय हरकत नाही. पण शास्त्राचा नियम आहे खोटं बोलणे पाप आहे. पण पापाची उत्पत्ती, पुण्याची उत्पत्ती कशी सांगितली शास्त्रानं? भलं त्याचं उन्मत्त करी साधा त्याला पाप म्हणावं. भलं त्याचं आहे का ना, पाप त्याचं नाव न विचारिता नित भलं त्याचं उन्मत्त करी साधा. पण तसं या ठिकाणी संतांनी थोडंच केलंय. हमेशाच खोटं थोडंच बोललेत ते कशासाठी? जगाच्या हितासाठी बोललेत. म्हणून जर व्यवहारामध्ये फायदा आणि तोटा हा जर पाहायचा असेल, फायदा आणि तोटा हा बघायचा असेल तर केवळ फायद्यानंच फायदा होतो असंही नाही, तोट्यानंच तोटा होतो असंही नाही, तोट्यानंच फायदा होईल असंही नाही आणि फायद्यानं तोटाच होईल असंही नाही. मनुष्य
फायद्यासाठी जे करायला जातो त्या फायद्यात तोटाही होतो. फायदाच होईल असा काही नियम नाही. कोणी एखादा तोटा करायला जातो, नाश करायला जातो, त्याच्यात नाशच होईल असंही नाही, त्याच्यात फायदा बी होतो. फायदा आणि तोटा हे जर पाहायचा असेल तर त्याची व्याख्या कशी करावी लागते. जर हित जर करायचं असेल तर त्यामध्ये कशाचं तरी अहित करावं लागन तेव्हा हित होत असतं. नुसतं हित केल्यानं हित होत नाही. मान वाढवायचा असेल तर कोणाचा तरी अपमान करावा लागेल तेव्हा मान वाढवतो. मानानं मान वाढत नाही. पाप करायचा असेल तर काहीतरी दुसरीकडे पुण्य करावं लागल तेव्हा पाप करता येईल. पाप करताना केवळ पापच होईल असंही नाही, त्याच्यासोबत काही पुण्य बी होईल. एकटं पुण्य आणि एकटं पाप अशी व्याख्या शास्त्र करीत नाही. नुसता प्रकाश नुसता अंधार असं शास्त्र व्याख्या करत नाही. प्रकाश म्हटलं की अंधकार आलाच, मानावाच लागतो अंधकार, कारण प्रकाश करण्याची काही आवश्यकताच नव्हती. मग जर अंधकार मानला नसताच तर प्रकाश मानायची गरजच नव्हती, प्रकाश करायचीच गरज नव्हती. मग अंधकार आणि प्रकाश हे दोन्ही मानावेच लागतात. पाप आणि पुण्य हे मानावेच लागतात. आणि ह्या दोन क्रिया ज्या होतात, दोन तत्व जे आहेत, एकाच क्रियावर अवलंबून आहेत. उजेड आणि प्रकाश, ज्ञान आणि अज्ञान, पाप आणि पुण्य हे एकाच कार्यावर अवलंबून आहेत. याच्यासाठी दोन कार्य नाहीत. पुण्य करायचं असेल तर त्याच्यामध्ये पाप सुद्धा होतंय, पण त्यावेळेस मनुष्याची त्या पापाकड नजर नसते, पुण्याकड नजर असते. त्या पापाकड त्याची वृत्ती जात नाही, ती पुण्याकड जाते आणि तो त्या ठिकाणी पुण्यच पाहतो. पाप झालेलं त्याच्या लक्षातच येत नाही. पण पाप झाल्याशिवाय पुण्य होतच नाही. नाश झाल्याशिवाय, कशाचा तरी नाश केल्याशिवाय दुसऱ्या पदार्थाची, दुसऱ्या तत्वाची उत्पत्ती होतच नाही. कारण स्वतंत्र उत्पत्ती कशाचीच नाही. त्याला जी सामुग्री लागती का, त्या सामुग्रीमध्ये काहीतरी प्रक्रिया घडल्याशिवाय एवढे जगतामध्ये वारकरी म्हणून, पुण्यवान म्हणून जे जगायलेले आहेत, यांचं जगणं अन्नावरच आहे. आणि अन्नामध्ये सुद्धा काय असतंय? जीवजंतू असतातच. त्याच्यात काय असतंय? अहो, जगणं म्हणजेच काही कोणाला तरी खाणंच आहे, तवच ते जगत आहे. कारण बगर जीवजंतूशी वस्तूच नाही. त्याच्यामध्ये जीवजंतू असतातच. बॅक्टेरिया जे म्हणतात ना, बॅक्टेरिया, ते इंग्लिश शब्द आहे त्याला. ही प्रत्येक वस्तूमध्ये बॅक्टेरिया असतात. फॅक्ट हे प्रत्येक वस्तूमध्ये असतात. जर सर्व वस्तूमध्ये जीवजंतू आहेतच, आता पाण्यामध्ये का जंतू नाहीत का? ते पहिल्यानं पाप लागणार नाही का? पाण्यात सुद्धा जंतू पोटात गेल्यावर ते खाल्ल्याप्रमाणेच होईल की. म्हणजेच ह्या ज्या क्रिया होतात का, ह्या क्रिया दोन्ही अंगानं होत असतात. त्या क्रियेमध्ये पापही असतं आणि पुण्यही असतं. नव्हे आपण जे जन्माला आलोत का,
आता आपल्याला वाटतंय आमचं पुण्य होतं म्हणून आम्ही मनुष्य जन्माला आलो, असंच वाटतंय का नाही? प्रत्येक जणाला वाटतंय का नाही आमचं पुण्य होतं म्हणून आम्ही मनुष्य जन्माला आलो? पण संत तसं म्हणत नाही. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करून यावं लागतंय, नुसतं पुण्य करून नाही. म्हणजेच पुण्य करायला पाप लागत आहे आणि पाप करायला सुद्धा पुण्यच लागत आहे. आणि पाप करताना सुद्धा पुण्य होतं आणि पुण्य करताना सुद्धा पाप होतं. पण ही सूक्ष्म नजर आली तर कळत आहे. नाहीतर जो पुण्याच्या मागे लागला त्याला पाप दिसतच नाही आणि जे पापच करायला त्याला पुण्य दिसतच नाही. तशी नजरच येत नाही त्याला. मग आता आपण ब्रह्मरूपासाठी प्रयत्न करायलो, ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न करायला, म्हणजे जीव ब्रह्मरूप होण्यासाठी तत्पर झालाय. मग त्या जीवानं जीवपणाचा घात करणं म्हणजेच काय? पापच आहे की. करीतो जीवा नाश तुझ्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्यासाठी माझ्या जीवाचा नाश करायला तयार आहे. म्हणजे त्या ठिकाणी नाशाची भाषा वापरायत ना, जीवाचा नाश. जीवाला त्या ठिकाणी मारावंच लागल ना. मग जीवाला मारायचं आणि ब्रह्मरूप व्हायचं. आता ही अध्यारोपातली भाषा आहे. अपवादामध्ये हे नाही, अपवादामध्ये असं घडत नाही. अध्यारोपामध्ये त्यानं जीव मानलेला आहे. जीव वास्तविक नाहीच, जीव वास्तविक नाहीच. त्यानं कल्पनेमध्ये जीव मानलाय आणि तो मानलेला जीव निवृत्त करायला बसलाय. आणि तो निवृत्त जीव करणं आणि ब्रह्मरूपाला प्राप्त होणं ह्या काय सगळ्या कल्पनाच आहेत. कारण तो अगोदर ब्रह्मरूपच आहे, जीव ब्रह्मरूपच आहे. आणि जर नसता तर तो ब्रह्मरूप काही केल्यानं होता का? ब्रह्मरूप आहे म्हणून ब्रह्मरूप होणार आहे. मग त्याला मिथ्या कल्पना झाली होती की मी जीव झालो, कर्ता झालो, भोक्ता झालो. त्याची निवृत्ती करायला तो निघाला आहे. पण निवृत्ती करता वेळेस तो तसा मानतो का? जीव वेगळा आणि देव वेगळा मानलेला असतो त्यानं, आहे की नाही? म्हणून हे पाप पुण्य जे होतात हे पाप पुण्य कल्पनेतच येतं आणि कल्पनेत येत म्हणूनच त्याची निवृत्ती होती, त्याचा बाध करता येतो. आणि वास्तविक सत्य जर असले असते तर त्याचा बाध सुद्धा झाला नसता. जसं वारुळ्यातल्या सर्पाचा बाध करता येत नाही, बाध होत नाही त्याचा. आणि दोरीवरल्या सर्पाचा बाध करता येतो, है की नाही? म्हणून सत्याचा बाध करता येत नाही, कल्पिताचा मात्र बाध करा येतो. मग छांदोग्य उपनिषदामध्ये 3 पंचमहाभूतापासून उत्पत्ती सांगितली. हे सांगणं जे पंचमहाभूतापासून उत्पन्न होतंय जगत हे सांगणारा तो खोटे ठरवितो. कुणाला? छांदोग्य उपनिषदाला. आणि छांदोग्य उपनिषद जे पंचमहाभूतापासून सृष्टीची उत्पत्ती होती म्हणून सांगायलेत, तर छांदोग्य उपनिषद म्हणणार हे पंचमहाभूतापासून जगत उत्पन्न होणारे सांगणारे हे भ्रांत येतो, यायला काही कळत नाही. आणि आयतेरी मधले काय म्हणणार? अहो याच्यामध्ये काही कारणच काही नाही, कार्यवाही होते न कुठून, म्हणून याची कल्पनेमध्ये युगपत उत्पत्ती आहे, याला काही कारण नाही, असं आयतरीय उपनिषदामध्ये सांगितलंय. आता ह्या तिघांचंही म्हणणं वास्तविक पाहता विचार केला कोणी? आद्य शंकराचार्यांनी, भगवान व्यासांनी हे सांगायलेत. याचा मतितार्थ काय आहे हे वेगवेगळं का म्हणून सांगायलेत? तर यांचा सांगण्याचा भाव
जगत उत्पत्तीबद्दल नाहीच. ज्या अर्थी एकमत येणं यायचं त्या अर्थी यायचा जगत उत्पत्ती सांगण्याबद्दल अभिप्राय नाहीच. त्याच्यामध्ये मनोगतच नाही, त्याचा तो विषयच नाही. जगताची उत्पत्ती सांगणं हा त्यांचा विषयच नाही. मग त्यांचा विषय काय? परमात्माच कसा एक सत्य आहे आणि ते जीवाचं स्वरूप आहे हे सांगण्यामध्ये त्यानं जास्त डोकं घातलंय. याच्यामध्ये त्यानं मुद्दाम त्या ठिकाणी याचा सत्य भाषा म्हणून वापरली नाही. खोटे तर त्याचं काय खरं सांगत बसायचंय खोट्याचं. खोट्या पदार्थ आहे त्याला किती बी खरं करून सांगितलं तरी ते का खरं होणार आहे का? म्हणून जगताबद्दल कोणी कसं कसं बी सांगितलंय त्याच्यावरून असं समजून घ्यावं की त्यांचं मनोगत ते सांगण्यात नाहीच. आणि ते जीवानं जर बघितलं कोणी कुठं कसं 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 सांगितलंय त्या अर्थी वेदाचं मत ते सांगण्यामध्ये नाही हे जीवाला कळावं. हे जीवाला कळावं की हे जे उपनिषद वेगवेगळं मत सांगायला तर त्या अर्थी याच्यात काही खरं नाही असं त्याला वाटावं. आणि जे खरं सांगायला का सगळ्याच एकमत एखाद्या विषयावर आहे का तेच खरं म्हणायचं. मग ते न परमात्म्याचं स्वरूप सगळ्यांना सारखंच सांगितलंय ना, फक्त जगताविषयी त्यानं कमी अधिकपणा करून टाकलाय. मग त्याच्यातलं ते सगळं वेचून घ्यायचं असतंय आणि सामान्य जीवाला ते व्यस्ता येत नाही. म्हणून महात्म्यांना ते व्यस्त आलं, पण त्यांना असं समजलं की आता हे आपल्याला कळायला येतं. यांनी असं वेगवेगळं कामून सांगितलंय, त्यांचं सांगण्याचा त्यांचा अभिप्राय येत नव्हता ते. पण सामान्य जीवाला हे कसं कळलं? सामान्य जीवाला हे मनोगत शास्त्राचं मनोगत कसं कळलं, वेदाचं मनोगत कसं कळलं? म्हणून त्यांनी काय केलं, नंतर भाष्य सूत्रभाष्य केले, त्यांच्यावर लिखाणं केले, दुसरे ग्रंथ निर्माण केले आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना एकमत केलंय. आणि ते एकमत बी त्यांनी कमवून केलंय. त्यांनी जरी एकमत सगळ्याचं केलं असलं तरी खोट्यासाठीच केलंय का नाही? खऱ्यासाठी केलं का एकमत? एकमत त्यांनी जे एका जागेवर त्यांनी मत एका जागेवर टाकलंय, सगळ्याचं मनोगत एक करून घेतलंय त्यानं. म्हणून काय त्या ठिकाणी ते का खरं झालंय का? जरी सगळ्यांना सांगितलं की नाही पंचमहाभूतापासूनच सृष्टीची उत्पत्ती झाली, तरी पण ते काय खरं म्हण नाही का त्याचं? हा भाव कळायला पाहिजे. मग त्यांनी कामून सांगितलंय पुन्हा. एकमत सांगितलं नाही त्याच्यातला बी भाव कळावा आणि एकमत सांगितलंय त्याच्यातला बी भाव कळावा. आता आपल्याला एकमत कसं सांगितलंय, एकमतानं सांगितलंय. अनेक उपनिषदामध्ये एकमत दिसायले, पंचमहाभूतापासूनच सृष्टीची उत्पत्ती सांगायले. मग आपण त्याच्यातून काय घ्यायचंय ते बी आपल्याला त्याच्यातलं घेता आलं पाहिजे. आणि इकडं तर काय म्हणायले तर जगत कल्पनेपासून निर्माण झाले आणि ते मग सांगायले तेच खरं मानून धरायचं का? मग त्यांनी ते का सांगितलं एक की मुमुक्षुन हे एकापासून एक झालंय असं जे सांगण्यात क्रम जे सांगायचा आहे त्याच्यात फायदा काय होणार आहे? लय चिंतन करता येतंय. जर समजा एखाद्याला विमानातून इथून मुंबईला जायचंय, इथून बसून विमानातून मधातले मार्ग हे लिहून घ्यायची काय गरज आहे का? विमानातून जायचं म्हणल्यावर अहो जर आपणाला सडकानं जायचं म्हणल्यावर मार्ग लिहून घ्यायची गरज आहे, पण विमानातून मार्ग करायचा आहे मग तिथं मार्ग लिहून घ्यायची काय गरज नाही. जिथून उड्डाण झालंय आणि जिथं ते उतरणार आहे तिथंच आपल्याला उतरायचंय. मधल्या स्टेशनची आपल्याला काही आवश्यकता नाही. पण त्या मार्गानं जाणं म्हणजे योग्य असं सांगितलं काय? आणि एकदम इथून उडून तिथं जाऊन पोहोचणं एकच आहे की. पण हे मार्ग का सांगितलेत मधातले?
की ह्या मार्गानं जर गेले मुमुक्षू, जरी त्यांना विमान नाही सापडलं, हे दुसऱ्या साधनानं गेले तर ह्या मार्गानं जावं म्हणून त्यांनी त्याच्यामुळे ते सांगितलं. म्हणजे क्रम लक्षात यावा. कारण पहिला क्रम सोडल्याच्या नंतर दुसरा क्रम कोणता आहे, दुसरा सोडल्याच्या नंतर तिसरा काय आहे. म्हणजेच पृथ्वीची उत्पत्ती होण्यासाठी त्याला कारण पाणी आहे. कारण पृथ्वीपेक्षा पाणी हे व्यापक आहे आणि व्यापक असणारं तत्व संकुचित असणाऱ्या तत्वाचं कारण असतं, है का नाही. कारण लहान जे तत्व आहे ते मोठ्या तत्वापासूनच बनलेलं असतं, त्याचाच हिस्सा असतो. कार्यकारण भाव दाखविलाय. मग असं शेवटापर्यंत जर गेलं, आता हे शेवटापर्यंत जाणार ना, जाणारा मार्गानं जायचा म्हणल्यावर पृथ्वीचं कारण पाणी मानणार, पाण्याचं कारण अग्नी मानणार, अग्नीचं कारण वायू मानणार, वायूचं कारण आकाश मानणार. मग तो का थांबवतो का तिथं? आकाशाचंही कारण धुंडायला निघणारच ना तो. मग त्याच्या पुढं पंचमहाभूतापैकी भूत संपली. मग कोणचे भूत आहेत? मग त्या ठिकाणी मायाकडे जावं लागतं. माया हे तत्व सांगितलंय. पुन्हा माया तत्व कसं आहे ते जाणून घेणार, है का नाही. आणि मग ते तत्व मिथ्या आहे असं जर मानलं तर त्याच्यापासून उत्पन्न होणार, त्या मिथ्या तत्वापासून उत्पन्न होणारे पंचमहाभूत हे तरी कसे आहेत? मग मिथ्याच आहेत. मग मिथ्या तत्व माया आहे, पंचमहाभूत ही मिथ्या आहेत, हे तर मिथ्याच आहेत सगळं. कार्यकारण भाव जिथं घडायला लागलाय ते सगळं कसं आहे? मिथ्यातच चाललंय. मग सत्य काय आहे? तर ह्या मिथ्याचं जे अधिष्ठान आहे, हे ज्याच्यावर चालायलंय, हे ज्याच्यावर भासायलंय, ते सत्य स्वरूप आहे. मग जीवाचा भाव त्याच्या ठिकाणी जाईल, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. आणि मग तो कारण त्याला तिथं त्याला ते कारण पटलं, त्यानं जाणलं की मग त्याचा अहंकार त्या ठिकाणी दृढ होईल, त्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी, की मी हा आहे म्हणून. म्हणजे त्याला ज्ञान होईल. म्हणजे त्या ठिकाणी त्याला दृढ बुद्धी करण्यासाठी उपयोग होईल लय चिंतन. त्याच्यामुळं हा क्रम सांगितलाय. हा क्रम हे सत्य होणार आहे म्हणून सांगितला नाही. हे क्रमानं ही पंचमहाभूत सत्यच आहेत असा याचा अर्थ मुळीच नाही. फक्त मुमुक्षुला ब्रह्मापर्यंत जाता यावं लय चिंतनानं, लय चिंतनानं, त्याच्यासाठी ते क्रम सांगितलाय म्हणले. वास्तविक पाहता त्याचा दुसरा कोणताच हेतू नाही. नाहीतर पूर्वीचे जे काही कमी जास्त अधिक महत्व पंचभूत सांगितले, तर कमी अधिक भूतापासून सृष्टी उत्पन्न झाली, त्यांचा जो मनोगत आहे तेच यांचं बी मनोगत आहे. फक्त हे न काय केलंय, एका खड्यात दोन पक्षी किंवा एका म्हणजे एका तिकिटात 2 गावं केले. तर म्हणजेच क्रमही सांगितलाय. त्याच्यात त्याची शंकाचं समाधान बी व्हावं. आणि तो क्रम सांगण्यात हेतू काय आहे? लय चिंतन बी व्हावं आणि मुक्तताही मिळावी, असा त्यांनी हेतू हा चांगला गाठलाय तिथं. म्हणजे सुंदर हेतू म्हणतात याला, योग्य. म्हणून जगत उत्पत्तीविषयी श्रुती वाक्यांचे तात्पर्य कसे आहे? तर हे असं तात्पर्य आहे. वाचून घेऊ आणि याच्यामध्ये काय राहिलं ते पुन्हा आणखी पाहू, कारण वेळ संपत आलाय. जगत उत्पत्तीच्या या निरनिराळ्या प्रकारावरून जगत मिथ्या आहे असे सिद्ध होते. सिद्ध करायला गेलं तर हा मिथ्याच आहे असं सिद्ध होतं. जगत म्हणून काही सत्य पदार्थ असता
तर त्याची उत्पत्ती परस्पर विरुद्ध अशा अनेक प्रकारांनी सांगितलीच नसती. जर पदार्थ जगत हे सत्य म्हणून पदार्थ असला असता तर त्याची निरनिराळ्या प्रकारानं कोणी व्याख्या केलीच नसती. ज्या अर्थी अनेक प्रकाराने जगत उत्पत्ती वेद सांगतोय, अनेक प्रकारानं उत्पत्ती सांगतोय, त्या अर्थी जगत उत्पत्तीच्या प्रतिपादनामध्ये वेदाचे तात्पर्यच नाही. वेदाला ते सांगायचंच नव्हतं. मुमुक्षुने स्वीकारलेल्या जगताचा निषेध करून, जगत कोणी स्वीकारलंय? मुमुक्षुने स्वीकारलंय. म्हणून तो मुमुक्षू जगत स्वीकारून काय व्हायलाय तर संसारिक व्हायलाय, आणि संसारिक होऊन तो नरकाला चाललाय, बंधनात पडायलाय. म्हणून त्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा हा यांनी जो मंत्र दिलाय तो कोणता दिलाय? ज्याच्यामध्ये तू प्रविष्ट झालास, ज्याला तू सत्य समजायलास, ते सत्य नाही, ते मिथ्या आहे, असं शास्त्रानं सांगितलंय. म्हणून मुमुक्षुने स्वीकारलेल्या जगताचा निषेध केलाय, जगताचा निषेध रूपानं. हे योग्य नाही, जगत हे मिथ्या आहे म्हणून निषेध म्हणून सांगितलंय. म्हणून मुमुक्षूस द्वैत बोध अद्वैत बोध व्हावा, मुमुक्षुला खरं ज्ञान व्हावं, हे शास्त्राचं तात्पर्य आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपावर मिथ्या जगताचा आरोप केला आहे. मिथ्या जगताचा आरोप कशावर केलाय? ब्रह्मस्वरूपावर केलाय. याला आरोप म्हणतात. आरोप का म्हणून म्हणायचा? ब्रह्माच्या ठिकाणी जगत नसतंय आणि जगत मानलंय म्हणल्यावर याला म्हणायचा आरोप. ही ब्रह्माची चोरीच म्हणावं लागेल का नाही? आता जीव जगत मानायलाय, त्या अर्थी हा चोर आहे. जीव कोण आहे? जगत मानायलाय म्हणल्या हा, कारण जीव ब्रह्मरूप आहे का नाही, आणि जगत मानायलाय मग झाला चोर. आणि जर जीवानं जगत नाही मानलं तर मग जीव ब्रह्मरूप आहे का नाही. मग हा अध्यारोप जो आहे, हा अध्यारोप कुणामुळं स्वीकारलाय शास्त्रानं? आरोप घातलाय. आरोप अंगी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जगत म्हणून सांगायलेत ना, मग आता सांगावत लागायलंय ना जगत, जीवानं मानलेलं अध्यारोप. मग निवृत्त काय करायचंय? जीवाला सांगायलेत निवृत्त, जगत निवृत्त करा, जगताबद्दल आसक्ती ठेवू नका, जगत बाद करा, जगताचं मिथ्यात्व माना. मग हे कोणाला सांगावं लागायलंय? मुमुक्षुला. कोणी सांगायचं? हे शास्त्रानं, गुरुनं. मग कोण मानायलंय जगत? गुरुशास्त्रच मानायलेत ना, आणि तेच सांगायलेत की जगत मिथ्या माना, जगत मिथ्या माना. मग ह्या जगत हे जे म्हणायला लागलेत हे वेदगुरुच म्हणायलेत. मग यांनी अध्यारोप केलाय. हाच आरोप आहे. मानायले कोण? तेच मानायलेत. कोणासाठी मानायलेत? जीवासाठी, है का नाही. मग अध्यारोप कोण करायले? ब्रह्माच्या ठिकाणी जगत कोण मानायले? अगोदर मानलं होतं का? जीवानं मानलं का ब्रह्माच्या ठिकाणी जगत? जीवानं ब्रह्मच मानलं नाही. जीवानं कुठं ब्रह्म मानलंय? आणि मग तिथं आरोपाची भाषा येणारच नाही. मग आरोप जो आहे तो आरोप कोणाकडून आहे? वेदाकडून, शास्त्राकडून आरोप सिद्ध होत होतो की तुम्हीच म्हणायला लागलात की जगत हे मिथ्य आहे, आणि आहे जे म्हणायलात ते तुम्हीच म्हणायलात. जगत आहे म्हणायलात, आणि कुठं आहे? ब्रह्माच्या ठिकाणी. ब्रह्माच्या ठिकाणी कसं काय? सर्वव्याप्त ब्रह्मच आहे, आणि जगताला दुसरीकडे कुठे जागा आहे? मग ब्रह्माच्या ठिकाणीच जगत मानावं लागल, मग ब्रह्मातच मानावं लागल ना. मग हा आरोप नाही का? मग ब्रह्मात जगत नाही म्हणतात तुम्ही, सिद्धांत काय सांगतात? ब्रह्मामध्ये काहीच नाही. ब्रह्म कसं आहे? निर्गुण, निराकार असं ब्रह्म आहे. आणि मग हे जगताचा स्वीकार तुम्ही कशात करायला?
ब्रह्मातच करायला, मग हा आरोप नाही का? हे पाप नाही का? हे वेदाचं पापच आहे. जगत आहे आणि ते मिथ्य आहे आणि जीवाला ते घातक आहे. ते आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ देत नाही, म्हणून त्याचा निराश करा. असं जे वेद सांगायला, हे वेदाचं सांगणं कसं आहे? तात्विक दृष्ट्या अध्यारोप आहे. याला अध्यारोप म्हणतात. नसताना स्वीकारायचं. जगत नसताना कोणी स्वीकारलंय? त्यांनीच स्वीकारलंय. तसं जीवानं स्वीकारलंय, पण जीवाचा अज्ञात स्वीकार नाही. आणि शास्त्राचं ज्ञात स्वीकार आहे. म्हणून त्याला आरोप त्याच्यावर चाललाय. म्हणून तो त्यांनी आरोप सहन केलाय. ते पाप कोणाला लागायले? वेदशास्त्रात लागायले का नाही? आणि जर आता वेदशास्त्र इतकी जीवाला बुद्धी प्रदान करण्यासाठी कष्ट व्हायले, इतकं ते कासावीस व्हालंय, इतका त्रास घ्यालय, त्याच्यापासून पुण्य नाही का जीव मुक्त झाला तर? मग जगाचा अध्यारोप स्वीकारणं हा एक पाप आहे आणि त्या जगातला जीव मुक्त करणं हे पुण्य. मग त्या पापापेक्षा जर पुण्य अधिक होत असेल तर अध्यारोप स्वीकारला तर काय बिघडल का? अध्यारोप स्वीकारला तर काय व्हालंय? पाप जर कमी लागत असेल आणि जर पुण्य जर जास्त लागत असेल तर ते कार्य करायला ना काय झालं? आणि व्यवहार तसाच आहे. खर्च करूनच उत्पन्न काढावं लागतंय. खर्च जर कमी होत असेल आणि उत्पन्न जास्त निघत असेल तर काय हरकत नाही करायला. आणि जर खर्च त्याच्यामध्ये जास्त होत असेल पण त्याच्यामध्ये जर कमाई कमी येत असेल तर मग ते करण्यात काय अर्थ आहे? आणि मग सगळ्यामध्ये तसंच आहे का नाही? कोण्याने फायद्याच चलतंय का नाही? खर्च कमी व्हावा, उत्पन्न जास्त मिळावं, आहे का नाही? तसं वेदानं विचार केला, आपल्याला लागत असलं पाप ते लागू द्या, पण पुण्य तर जास्त मिळायले. फायदा तोटा असा बघावा लागतो. एकानं कसायाला गाय विकली, कसायाला गाय विकली आणि ती गाय कसायाच्या हातातून पळून गेली, निष्ठून गेली दाव्या सगट, रानोमाळ लागली पळायला. मग तो कसाई तिच्या मागच धरायला, है का नाही? पण समोरून एक मनुष्यग्रस्त येऊ लागला आणि त्याच्यापासून ती गाय गेली. आणि मग तो कसाई त्याला भेटला, म्हणला तुम्ही गाय बघितली का? कोण्या वाटाने गेली ते सांगा फक्त, म्हणजे मला तिला पकडायला सोपं जाईल. फक्त वाट सांगा मला, ह्या वाटाने गेली म्हणून. त्यावेळेस मग त्या ठिकाणी त्याला आता पुण्याची अपेक्षा करेन का पापाची करेन? त्याला वाटतंय का माझ्या हातून पाप व्हावं म्हणून? आता त्याला काय करायचं? तिथं पुण्य हा किंवा व्यवहार तर पार पाडावं लागेल ना, विचारलेलं सांगावं तर लागेल ना. हा मग त्यानं काय सांगावं, काय विचार करावा सांगण्याचा, त्याला उत्तर काय द्यावं? त्याला वाट दाखवावी का खोटं बोलावं? म्हणजे खरं बोलावं का खोटं बोलावं? खोटं बोलण्यात पाप नाही का? आहे. पुण्य जास्त आहे. आणि खरं बोलण्यात पाप आहे. आणि खोटं बोलण्यात जास्त पुण्य ते बघायचंय. खोटं बोलण्यामध्ये पाप आहे, पण त्या खोटं बोलण्याच्या पापात पुण्य जास्त आहे. खोटं बोलण्याच्या पापात पुण्य जास्त आहे आणि खरं बोलण्याच्या पाप जास्त आहे.
खरं बोलण्याच्या पुण्यात पाप जास्त. म्हणून काय काय पुण्य असे तर त्याच्यात पाप जास्त होते आणि काय काय पाप असे त्याच्यात पुण्य जास्त होते. असा नियमच करा येत नाही, त्याच्यामुळे अगोदरच सांगितलं होतं. मग पाप कशाला म्हणावं पुण्य कशाला म्हणावं हे बघावं लागत आहे शास्त्राकडं. कशाला म्हणतात पापन कशाला म्हणतात पुण्य, असं पापन पुण्य ठरविताच येत नाही. तो खाटीक तो कसाही गाय जर त्याला नाही गवसली दुसऱ्या वाट्याला जर दिसली तर ते काय म्हणणार, अहो एवढ्या मळ्याची माळ म्हणे गळ्यात होते तिच्या आणि खोटं बोलला वारकरी, काय वारकरी पापी माणसं खोटं बोलते तर असंच म्हणणार का नाही. आणि त्या वारकऱ्याला विचारलं का हो तुम्ही का म्हणून खोटे बोललात, तुम्हाला पाप झालं नाही का, तर वारकरी म्हणणार अरे त्या पापात पुण्य जास्त होतं म्हणून मी खोटं बोललो. मी खोटं काऊन बोललो, त्याच्यात पुण्य जे मला दिसलं, पापात मला पुण्य दिसलं. आणि खाटकाला पुण्यामध्ये काय दिसलं, पाप दिसलं नाही, याला पापात पुण्य दिसलं. मग पुण्य आणि पाप कसं ओळखू यावं. शास्त्र संस्कार असल्याशिवाय हे कळत नाही. हे कळण्यासाठी शास्त्र संस्कार लागते. वेदाच्या मतीनं हे आपल्याला कळत असतं, आपल्या मतीनं हे कळत नाही. म्हणून श्रवणाचे मिशे बैसावे येवनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. एक काळ असा येईल की तुमचंच साम्राज्य चलन, म्हणजे तुम्ही म्हणतान ते खरं होणार. माऊलीची एक ओवी आहे, पण टाइम संपला आहे लय लांबन. वाच्या सिद्धी पावाला म्हणून एक ओवी, आपण जे बोलू ते खरं होणार, पण शास्त्र संमती बुद्धी व्हायला पाहिजे, शास्त्र सहमत बुद्धी व्हायला पाहिजे, शास्त्र विचारात तीव्र रममान व्हायला पाहिजे. मग या ठिकाणी विनोदाकरता एक दृष्टांत सांगितला होता की जगताचा आरोप केला. कशामुळे केला आहे आरोप, तर ब्रह्मस्वरूपावर मिथ्या जगताचा आरोप केला आहे. कसा आरोप केला आहे त्यासाठी उदाहरण दिलंय की विनोदाकरता एकानं ते फटाकड्याला दारू असती ना, त्या दारूचा हत्ती केला आणि तो हत्ती दारूचा ते दिवाळीच्या वेळाला याच्या वेळेलाच ते पेटवीत येत आणि मग ते पेटवून त्याची मजा घ्यायची जळताना. जसं फुल झाड लावतो आपण तसं त्याची मजा येते. तसं एखाद्यानं हत्ती विकत आणला, कशासाठी, दिवाळीमध्ये वाजविण्यासाठी, त्याला उडविण्यासाठी, जाळण्यासाठी. पण ते जाळताना चेतविताना त्याची सोंड वाकडी झाली, कान वाकडा झालाय किंवा पाय खालीवरी आहे, असं जर चेतविताना त्याला दिसला तर तो चेतवायचं सोडून तो पाय नीट करत बसेल का, कान सरळ करीत बसेल का तो, नाही. सोंड डाव्या बाजूने उजव्या बाजूने असावी, चांगला असतोय असा उद्देश असतो का तिथं. काही उद्देश त्याचा फक्त त्याला पेटून मजा घ्यायची इतकाच उद्देश असतो, है का नाही. तिथं काही नियम वापरायची काही गरज नसते. तसं या ठिकाणी तो हत्ती उडविणारा माणूस ते नीट करण्याचा प्रयत्न करीत नाही, कारण हत्ती सुंदर करण्याचा त्याचा उद्देशच नसून पेटवून देण्याचाच उद्देश होता. त्याचा उद्देश काय. तसं जगत हा मुमुक्षुच्या चित्तातला काढून टाकायचा विषय, मग त्याला नीट सांगायचा विषय काय आहे का ते
नीट सांगत बसतील का मग ते वेदशास्त्र? म्हणजे टाकाऊ विषय येते, त्याला पेंड घालून ठेवायची काही गरज आहे का? टाकाऊ विषय आणि त्याला पेंड घालून जपून ठेवायची काय विषय आहे का ते? नाही. म्हणून हे जगत त्याप्रमाणे अद्वैत ब्रह्मज्ञानास प्रतिबंध हे जगत करते. अद्वैत ब्रह्मज्ञान होण्यासाठी प्रतिबंधकाला कोण आहे? कारण हे जगत आहे. त्याचा अपवाद म्हणजे निराश करण्याकरता, त्याचा निराश करणे म्हणजे अपवाद करणे. प्रथम जगाचा आरोप केला आहे, अगोदर आरोप केला आहे. जगत सत्य नसल्यामुळे वाटेल त्याप्रमाणे उत्पत्ती सांगितली, खरं नसल्यामुळं. वेदात परमात्म्याचे सच्चिदानंद अशा एकच रूपाने जसे वर्णन केले आहे तसे जगताचे केलं नाही. याचे कारण जगत म्हणून सत्य पदार्थच नाही. मुख्य हेतू हा आहे की जगत म्हणून सत्य पदार्थच नाही. म्हणून वेदाचा अभिप्राय जगत निषेधात आहे, जगत उत्पत्तीत नाही हे सिद्ध झाले. जगत निषेधातच आहे, जगत उत्पत्ती सांगण्यात त्यांचा रसच नाही. म्हणून त्यांनी कोठे कसं सांगितलंय याच्यावर पुष्कळ उदाहरणं देता येतात. पण वेळ संपला आहे, उद्या त्याला शंका होणार आहे, ती शंका घेऊ द्या. पुंडलिक